मराठा आरक्षणासंबंधी सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या। त्यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी नेत्यांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि सरकारमधील विसंवादाचं उदाहरण पाहायला मिळालं। तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा सरकारच्या निर्णयामुळे वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले। त्यामुळे सरकारसमोर नेत्यांची समजूत काढण्यासोबत ओबीसी समाजाला आश्वस्त करण्याचं एक मोठं आव्हान आहे। पाहूया। 54 लाख जर जे नोंदी सापडल्या त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक धक्का लागणार नाही, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे। भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे। ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्रित राहा। हे राजकारणी लोक आहेत आपल्यात वाद लावतील। आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे, आमचा झाला त्यांचा झाला। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आणि सुरू झाला वादाचा नवा अंक। सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आणि सरकारमधलेच नेते एकमेकांवर आगपाखड करू लागले। आमचं आरक्षण आता संपलं आहे, आता आम्ही पुढे काय? आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाचा मध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार। त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार। म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे। भुजबळ साहेबांची मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांची करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। सरकारकडून जरांगे पाटलांचा हट्ट पुरवण्यात येत असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय। जरांगेंच्या मागण्या मान्य करून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचंही भुजबळ म्हणतात। तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा, ते शोधलं। मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या। हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे। ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही। ओबीसी समाजाचं समाधान झालं आहे। ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागता का? म्हणजे ओबीसीला कुठे धक्का लागलाच नाही। ते राजकीय दृष्ट्या म्हणायचं असतं, पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं, पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही, यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे। तिकडे नारायण राणेंनीही सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, असं ट्विट नारायण राणेंनी केलंय। नाही, मला वाटतं त्यांची प्रेस उद्या ऐकू काय म्हणणं आहे, पण एक मात्र पक्का आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका पहिल्यापासून आपण आणि सर्वच पक्षाने घेतली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण जे माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मिळालं होतं, एक सन्मानाचं आरक्षण, हे त्या ठिकाणी देण्याची सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। दादांना, नारायण राणे साहेबांना नेमके काय म्हणायचं आहे ते मी समजून घेतो। माझ्या सुदैवाने 14 ते 19 मराठा समाजाला जे SC-BCचं आरक्षण मान्य देवेंद्रजींनी दिलं त्याच्या कण आणि कणामध्ये मी इन्व्हॉल्व होतो, तर ह्या विषयाचा मी खूप अभ्यास केला असल्यामुळे नाराजी दादांची काय आहे, दादांचं नेमके काय म्हणणं हे बघतो
आणि मगच त्यावर बोलणं उपयोगी राहील. एक गोष्ट अशी आहे की हा कुणबी ज्यांचे दाखले आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे. मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं आहे त्याला आपण क्युरेटिव्ह पिटिशन दिलेलं आहे आणि ह्या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते. त्याच्यासाठी 1.5 लाख लोक सर्वेक्षण करत आहेत आणि 1 आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पिरिकल डाटा उपलब्ध होईल. त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये चालते. स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल. ती कारवाई स्वतंत्र आहे. मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न देता देण्यात येईल. हे झालं सरकारमधल्या विसंवादाचं उदाहरण. पण जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर अजित पवार गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसून येत आहेत. अजित पवारांनी जरांगेंचं कौतुक केलं. शब्द पूर्ण केल्याबद्दल एकनाथ शिंदेंवरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. भुजबळांनी मात्र जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यावर विरोधाचा सूर आळवलाय. तर प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांची भूमिका ही अजित पवार गटाची भूमिका नसल्याचं सांगत हात झटकल्यात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला साक्षीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार. आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग गेला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले, फार मेहनत घेतली आणि सातत्याने चर्चा चालू ठेवून एक चांगला मार्ग त्यांनी त्याच्यातनं काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला. त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त करतो. सुनील तटकरे असं म्हणताय की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नसेल. छगन भुजबळची आहे ना, बस. ही भूमिका छगन भुजबळची आहे. काय ती कुणाला पटो न पटो, मला त्याची काही कर्तव्य नाही. 35 वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार. असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील, काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, काय विरोध सुद्धा करतील. कारण ते प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे की काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे. छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहतो आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात, हा एक पार्ट आहे. हे झालं राष्ट्रवादीतल्या विसंवादाचं उदाहरण. ओबीसी नेत्यांमध्येही सरकारच्या निर्णयानंतर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झालेत. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान झालेलं नाही असं बबनराव तायवाडे म्हणतात. मी आपल्याशी आधी बोलल्याप्रमाणे ते सर्व लोकांनी या सर्व शासनाने काढलेल्या शासन निर्णयाचं वाचन करावं, अभ्यास करावा, चिंतन करावं आणि मनन करावं आणि त्याच्यानंतर खरंच आपल्या समाजाचं नुकसान झालं की नाही झालं याचा विचार करून सर्वांनी वक्तव्य केलं तर निष्कर्ष हाच निघेल की एवढ्या मोठ्या याच्यातनं ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सरकारमध्ये 2 मतप्रवाह आहेत. अजित पवार गटातल्या नेत्यांमध्ये विसंवाद आहे. मराठा समाजामध्येही 2 वेगवेगळे गट आहेत. मागण्या मान्य करून फायदा झाल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे, तर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्याचं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. तर भुजबळांच्या भूमिकेवरून काही ओबीसी नेत्यांनाही आक्षेप आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.